मित्रांनो, तुमचा भाऊ पोहोचलाय आशिया खंडातील सर्वात उंच पुलावर, चिंचम ब्रिजवर. तिथंच आपल्याला ह्या माणसाने फसवलं ना आपल्याकडून जास्त पैसे घेतले. तर मित्रांनो, आपण मागल्या 29 दिवसापासून बारामती ते लेह लडाख ट्रिप करत आहे आणि त्या ट्रिपमध्ये आपल्याला काही ठिकाणी चांगली माणसं भेटतात, काही ठिकाणी वाईट. काल तुम्ही पाहिलं, मी जिथं टेंट लावला तिथं इतकी चांगली माणसं होती. त्यांनी मला काल रात्रीचं जेवण, सकाळचा चहा, नाश्ता वगैरे सगळं फ्रीमध्ये चाललं. टेंट लावायला परमिशन दिली आणि त्यांनी उलट हे पण सांगितलं, तुझा पुढचा जो मुक्काम आहे तो आमच्या इथंच पुढे हॉटेल आहे काजामध्ये, तिथं ये, तिथं तुझे 2 दिवस राहा, 3 दिवस राहा, सगळी फ्रीमध्ये राहण्याची व्यवस्था करतो. असे चांगले लोक पण भेटतात. मित्रांनो, हा अनुभव, रोड खराब, रोड कच्चे रोड, अजून चांगले रोड, हा अनुभव तुम्हाला फिरल्याशिवाय भेटणार नाही मित्रांनो. त्यासाठी फिरा. अशा प्रकारचे थार गाडी पण बंद पडतील. तुमच्या भावाची पॅशन प्रो गाडी चालू आहे. अशा इतक्या खराब रोडवर इथं जर बंद पडली गाडी तर मेकॅनिकच नाहीये. मला डायरेक्ट 400 किलोमीटर गाडी टेम्पोमध्ये टाकून नेण्याशिवाय पर्याय नाहीये. अशा पाहू शकताय, इतका छोटा रोड आहे, वळण कधी पण दगड येऊ शकतोय, कधी पण माणसाचा जीव जाऊ शकतोय. अशा रोडवर तुमचा भाऊ प्रवास करतोय आणि असे सुंदर सुंदर व्ह्यू पण पाहायला भेटतात तिथं. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे काजाला. आपण काल लोसर या ठिकाणी थांबलो होतो स्पिती व्हॅलीच्या. तर अशा प्रकारचे लोखंडी पूल सकाळपासून आपण जवळपास 3 क्रॉस केलेले आहे. मित्रांनो, काही लोक म्हणतात की भाऊ तू एवढा फिरतोय वगैरे, तुझे फॉलोअर एवढे वाढत नाही. मित्रांनो, फॉलोअर वाढणं नाही वाढणं हा नशिबाचा पार्ट आहे. एक जेवढे मी जे आत्ता फॉलोअर आहेत ते एका व्हिडिओमध्ये डबल पण होऊ शकतात. असे काही फॉलोअर वाढायला वेळ पण लागत नाहीये मित्रांनो. फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचलोय ज्या ठिकाणी भारतातील नाही, आशिया खंडातील सर्वात उंच सस्पेन्शन ब्रिज आहे. तर तुम्ही फिरल्यानंतर तुम्हाला देशातले विदेशातले असे मित्र भेटतात. हा ऑस्ट्रेलियाचा मित्र आहे भाऊ, त्यांनी मला पाहिल्यावर त्यांनी गाडी थांबवली, त्याच्याशी आम्ही परत चर्चा केली. त्यानंतर ह्या ब्रिजवर जाऊन मी पाहिलं की खोल किती आहे, चक्कर येते का काय खाली पाहिल्यानंतर. तिथनं आपण पुढे गेल्यानंतर आपल्याला एक गाव लागतं. तो ब्रिज क्रॉस केल्यानंतर किब्बर म्हणून गाव लागतं. तर किब्बर हे गाव इतकं भारी आहे ना भाऊ, तिथं सगळे घरं एकसारखी आहेत. म्हणजे सगळ्या घरांचं आर्किटेक्ट म्हणू शकता, काय म्हणू शकता, एकसारखं आहे. त्यानंतर आपण काजामध्ये जाण्या अगोदर 10 किलोमीटर अलीकडे की मॉनेस्ट्री म्हणून एक मॉनेस्ट्री आहे. तो व्ह्यू तुम्ही बऱ्याच जणांच्या ह्याच्यात पाहिला असेल. हा अशा प्रकारचा व्ह्यू आहे, बऱ्याच जणांच्या फोटोमध्ये पाहिला असेल. तिथनं पुढे आपण इतका सुंदर नदीचा व्ह्यू पाहत आपण काजा या गावात जाणार आहे. त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे पूल वगैरे क्रॉस करायला लागतात. खूप ठिकाणी वॉटर क्रॉसिंग क्रॉस करायला लागते, खूप ठिकाणी खराब रोड क्रॉस करायला लागतात. आणि फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचल्यावर आनंद खूप वेगळाच असतो तो. तर आपण पोहोचलो आहे काजामध्ये. तर काजामध्ये गेल्यानंतर पहिलं काम तर पेट्रोल फुल नाही. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा. का आपण काल जिथं थांबलो होतो त्या माणसाच्याच हॉटेलवर थांबलोय आज फ्रीमध्ये.